हे शहर आपल्याला आधुनिक शहर तयार करायचं आहे। या शहरामध्ये मूलभूत सोयी ज्या आहेत, आपल्या इथलं संपूर्ण सांडपाणी हे नदी नाल्यामध्ये न जाता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रक्रिया होऊन ते जे पाणी आहे त्याच्या एसटीपीच्या माध्यमातून त्या पाण्यामधलं त्यातली विष्ठा दूर करून आणि त्यातलं शुद्ध झालेलं पाणी हेच आपल्या नदी नाल्यांमध्ये आणि विहिरींमध्ये गेलं पाहिजे। या दृष्टीनं आपल्याला पुढच्या काळात कारवाई करायची आहे। घनकचऱ्याचा एक प्रकल्प आपण केलाय, पण 100% आपला घनकचरा जो आहे या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून आपल्याला खत निर्मिती करायची आहे। त्यातनं आपल्याला पेलेट्सची निर्मिती करायची आहे। कोळशासारखे पेलेट्स, जे पेलेट्स खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आपल्या वीज निर्मिती करता लागतात, ते आपल्या घनकचऱ्यापासून आपल्याला तयार करायचे आहेत। सांगली शहर हे स्वच्छ शहर असलं पाहिजे, या दृष्टीनं आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे। आणि एवढंच नाही तर आता इथे आपली स्वप्न संपत नाही। मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तर पूर्ण करायच्याच आहेत, पण पुढच्या काळामध्ये सांगलीच्या या क्षेत्रामध्ये आमची जी मुलं सातत्याने पुण्यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये जातात, आम्हाला IT इंडस्ट्री सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे। आणि खऱ्या अर्थानं इतके वर्ष कौलापूरला आपण जागा घेऊन ठेवली, पण तिथे विमानतळाचा थांगपत्ता नाही। अनेक वर्षापासून आपली मागणी होती। मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आले, आपले सगळे आमदार आले, सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय, आमच्या सांगलीनं काय घोडं मारलं, आमच्या सांगलीला काय एअरपोर्ट होत नाही। तात्काळ आदेश दिले आणि आपल्या कौलापूरला एअरपोर्ट तयार करण्याकरता प्री फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि लवकरच त्या कन्सल्टंटकडनं रिपोर्ट घेऊन मला विश्वास आहे काही कमी पडलं तर थोडी बहुत जागा आम्हाला मिळवून द्या। एखाद्या वेळेस जागा थोडी कमी करू शकते बाबा, त्यामुळे थोडी जागा आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि आपण एक चांगलं एअरपोर्ट देखील सांगलीला कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न असेल। एअरपोर्ट असो, ट्रक टर्मिनस असो, नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। आणि खरं म्हणजे आमचं मिरजचं क्षेत्र आहे, आमचं सगळं ह्या जो महानगरपालिकेचं क्षेत्र आहे, या ठिकाणी म्युझिक हेरिटेज पार्क असेल, या ठिकाणी वाद्यांच्या संदर्भात ही सगळी जी काही आपली संकल्पना आहे ती संकल्पना इन्स्ट्रुमेंट म्युझियमच्या माध्यमातून आपल्याला कशी अस्तित्वात आणता येईल याचा देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करायचा आहे। आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून आपण मागच्या काळात जे काही प्रकल्प या ठिकाणी दिले, मग पाणी पुरवठा योजनेचे 105 कोटी रुपये असतील, घनकचरा व्यवस्थापनाचे 79 कोटी आपण दिले, शाहू विकास मार्गाकरता 15 कोटी दिले, काळीखंड विद्युत रोषणाई करता 3 कोटी रुपये या ठिकाणी आपण मागच्या काळामध्ये दिले। आणि यासोबत आता ज्या प्रकल्पांची अंमलबजावणी होती आहे, मलनिस्सारण प्रकल्प 253 कोटीचा आपण मान्य केला, नवीन LED दिव्यांकरता 60 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले। वेगवेगळ्या प्रकारचा आता मी या ठिकाणी सांगत बसलो तर त्याला खूप वेळ जाईल, माझ्याकडे 4 पानं या ठिकाणी केलेल्या कामांच्या संदर्भात आहे, पण मी तुम्हाला एवढंच आश्वासित करण्याकरता आलो आहे, आमचं विजन हे केवळ वर्ष 2 वर्षाचं विजन नाही आहे। आपली सगळी शहरं ही आधुनिक झाली पाहिजेत। आज आपल्याला माननीय देशाचे प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतनं शहरांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधणी करता पैसे दिलेले आहेत, पण आमच्या असं लक्षात आलं की शहरामध्ये घर बांधणी करण्याकरता ज्यावेळेस आपण पैसा देऊ इच्छितो त्या विशेषतः झोपडपट्टी असेल, अतिक्रमित भाग असेल, या भागामध्ये लोकांजवळ मालकी हक्काचे पट्टे नाही आहेत आणि ते पट्टे नसल्यामुळे मोदीजींनी दिलेले पैसे त्यांना आम्हाला देता येत नाही।